तर महापालिकेच्या या मतदानात मतदान केंद्रावरती बोटावर शाईऐवजी मार्कर लावला जातोय, पण हा मार्कर पुसला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत। बोटावर मार्कर वापरताना नखावरची शाई पुसली जातेय। मुंबई महापालिका आयुक्तांकडून त्यांनी हे मान्य केलेलं आहे। शाईऐवजी मार्करचे किट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिले गेले असल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे। निवडणुकांमध्ये बोटावर शाई लावली जाते, पण यंदा मार्करने खूण केली जाते आणि त्यावरती विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। दरम्यान ही शाई पुसली जात असल्याचं देखील मान्य करण्यात आलेलं आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, मार्करची खूण ही पुसली जात असल्याचं समोर येतंय। या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाने काय सांगितलंय, महापालिका आयुक्तांचं काय म्हणणं आहे आणि विरोधकांचं नेमकं काय मत आहे? खरं तर राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका आयुक्तांचं अधिकृतरित्या अजूनही माहिती या सगळ्या संदर्भात देण्यात आलेली नाहीये। ज्या प्रकारे आपण बघितलं, ठाकरेंचे शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी दाखवलं की मतदान केल्यानंतर मार्करची शाई लावण्यात आली आणि त्यानंतर जी काही शाई लावण्यात आली होती बोटाला ती पुसली गेली आहे आणि त्यामुळे एकामागे एक आता अशा तक्रारी मतदारांकडनं आणि खास करून विरोधकांकडनं करण्यात येतात की जी लावलेली शाई आहे ती पुसली जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा तो मतदार मतदान करू शकतो आणि त्यामुळेच याबद्दल राज्य निवडणूक आयोगाला विरोधक आता सवाल विचारतात की मार्करनी अशा प्रकारे तुम्ही बोटावर शाई का लावतात। तर यावर जी माहिती मिळते, अधिकृतरित्या जरी माहिती मिळाली नसली तरी काही अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती त्यांना सांगितले की 2012 पासून अशा प्रकारे आपण मार्करद्वारे शाई लावत असतो, मात्र ही आता पुसली का जाते? कारण असंही म्हटलं जातं की जर नखावरती शाई लावली असेल तर नखावरची शाई पुसली जाते, मात्र स्किनवरची जी शाई आहे ती पुसली जात नाहीये। मात्र काही ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की नखावरची आणि स्किनवरची दोन्ही ठिकाणची शाई पुसली जाते। मात्र या सगळ्या संदर्भात अधिकृत राज्य निवडणूक आयोग आणि त्याशिवाय मुंबई महापालिका आयुक्त किंवा महापालिका प्रशासन यांनी या सगळ्या संदर्भात जी काही शंका व्यक्त केली जाते त्यावर उत्तर दिलेलं नाहीये। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.